नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत मस्त बेसन आणि भाकरी. तर यासाठी मिरच्या मी छान कापून घेतलेल्या आहे आणि त्या अशा खलबत्त्यामध्ये आपल्याला ठेचून घ्यायच्या आहे. तर मी मिरच्या सगळ्यात अगोदर चांगल्या बारीक करून घेणार आहे, कारण की अख्ख्या मिरच्या आपल्याला त्याच्यामध्ये ठेचता येणार नाही. त्यासोबत मी 5-6 लसणाच्या पाकळ्या कापून घेतलेल्या आहे आणि त्या पण सोबतच ठेचून घेणार आहे. तर हे बघा, आता आपल्याला हे छान ठेचून घेतल्यानंतर आता आपल्याला जे बेसन आहे, तर याच्यासाठी मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून छान हे बेसन थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे पातळ असं. आणि याच्यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या पण चांगल्या काढून घ्यायच्या आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हाताच्या साहाय्याने किंवा रईच्या साहाय्याने तुम्ही ह्या गुठळ्या काढून घेऊ शकता. माझा गळा थोडासा बसलेला आहे, कारण की आता 5-6 दिवस झाले आपला व्हिडिओ आलेला नाही आहे, कारण की माझी तब्येत बरी नव्हती. त्याच्यामुळे थोडंसं माझा आवाज हा बसलेला आहे. तर म्हणून तोंडाची चव येण्यासाठी मी छान बेसन केलेलं आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं ही रेसिपी. तर हे बघा, छान भिजवून घेतलेलं आहे बेसन आणि आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. अंदाजे 2 चम्मच मी तेल टाकलेलं आहे याच्यात. तेल गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे. ती छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरा टाकून घ्यायचा आहे. जिरा पण छान तडतडला की आपल्याला मी अंदाजे 1 मोठ्या आकाराचा कांदा चांगला बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे आणि तो छान आपल्याला तांबूस होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे कांदा. तर बघू शकता, ही स्टीलची कढई आहे, त्याच्यामुळे थोडीशी पातळ असते, त्याच्यामुळे कांदा लगेच करपायला होऊन जातो. त्याच्यामुळे गॅस थोडासा तुम्ही कमीच ठेवा. त्याच्यानंतर जो आपण ठेचा ठेचून घेतलेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर मी तो त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि याला चांगले अंदाजे 5 ते 10 मिनटं 5-1 मिनटं छान कमी गॅसवरच आपल्याला मिरची शिजेपर्यंत होऊ द्यायचं आहे. तर ठेचा या अद्रक म्हणजे लसूण आणि मिरचीच्या ठेच्यामुळे याला वेगळीच चव येत असते छान अशी. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता हे कांदा आणि मिरचीचा ठेचा आणि लसूणचा जो ठेचा आहे आपण करून घातलेला होता तो छान झालेला आहे आणि कांदा पण छान तांबूस झालेला आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमच हळद पावडर घालून घ्यायची आहे. हळद पावडर छान याच्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. तुम्ही आपल्या अंदाजानुसार मीठ घालून घ्या. शक्यतो कमीच घाला. जर कमी झालं तर आपल्याला नंतर वरून टाकता येतो मीठ. जास्त झाले तर मग मुश्किलच असतो काढणं, त्याच्यामुळे शक्यतो कमीच टाका मीठ. त्याच्यानंतर मी अंदाजे 2 मोठ्या आकाराचे टमाटे घेतले आहे, ते टाकून घ्या. टमाटे पण टाका. त्याच्यानंतर तुम्हाला जर आमचूर पावडर बेसन आंबट हवं असेल तर तुम्ही आमचूर पावडर पण टाकू शकता. माझ्याकडे सध्या नव्हतं आमचूर पावडर, त्याच्यामुळे मी नाही टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर वरून छान हिरवा सांबार टाकून घ्या. मस्त एक नंबर असा वास पसरलेला आहे मस्त बेसन, म्हणजे याचा फोडणीचा. बेसन तर आपण टाकायचेच आहोत, तर फोडणीचा मस्त असा सुंदर वास पसरलेला आहे. तर बघू शकता कलर पण एक नंबर असा छान आलेला आहे. आणि आता याच्यानंतर अंदाजे 5-1 मिनटं ही चटणी छान शिजल्यानंतर आपल्याला आता जे आपण बेसन छान भिजवून ठेवलेलं होतं त्याच्या गुठळ्या काढून ते पूर्ण आता आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि चांगलं हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली लागायला नको. तर बघू शकता टाकल्याबरोबरच एकदम घट्टपणा आलेला आहे याच्यामध्ये बेसनमध्ये. तर अजून जास्त घट्टपणा न यावा, जेवढं म्हणजे आपल्याला पातळ आहे करायचं आहे बेसन तेवढं तुम्ही पाणी टाकून घ्या. जर तुम्हाला घट्ट ठेवायचं असेल तर कमी पाणी ॲड करा. आमच्याकडे थोडंसं पातळच बेसन म्हणजे आवडत असते. आमच्याकडे लंब बेसन म्हणते त्याला, तुमच्याकडे काय म्हणतात. तर हे बघा, मी तसंच पाणी टाकून जास्त पाणी टाकून छान पातळ असं बेसन करून घेतलेलं आहे. 5-10 मिनटांनी छान शिजलं की अजून हे छान घट्ट होऊन जातं, त्याच्यामुळे शक्यतो जास्तच पाणी टाका. आणि याच्यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या चम्मचच्या साहाय्याने चांगल्या फोडून घ्या आणि एकसारखं असं एकजीव असं हलवत राहायचं आहे आपल्याला. तर बघू शकता
छान आता आपल्याला हे बेसन याच्यातल्या गुठळ्या काढून घ्यायचे. हे बेसन चांगलं एकजीव झालं की आपल्याला अंदाजे 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून, नाहीतर असंही आपण छान शिजवू शकतो. तर जे आपलं भांड्यातलं पाणी उरलेलं होतं बेसनाचं, ते मी याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि अंदाजे 5-1 मिनिटांनी बघू शकता छान आपलं बेसन असं घट्ट असं आलेलं आहे आणि याला छान हलवून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक नंबर असं बेसन आता तयार आहे. पण अजून आपल्याला 5 ते 10 मिनटं याच्यामधला कच्चेपणा जाण्यासाठी 5 ते 10 मिनटं आपल्याला झाकण ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे याला छान वरती ऑइल सुटेपर्यंत, जे एकदा का जे ऑइल सुटलं वरती की समजून जायचं की आपलं बेसन छान शिजलेलं आहे. तर मी झाकण ठेवून अंदाजे 5 ते 10 मिनटं वाफ काढून घेणार आहे. तर बघू शकता वरती छान असं ऑइल सुटलेलं आहे. म्हणजे आता आपलं बेसन एक नंबर असं तयार आहे. आता हे बेसन छान मिक्स करून घ्या आणि त्याच्यावर आता आपल्याला जे आपण हिरवं सांबार कापून ठेवलेला होता तो छान पेरून घ्यायचा आहे आणि एक नंबर असं आपला बेसन तयार आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यानंतर आता 2-3 दिवसानंतर आपले व्हिडिओ कंटिन्यू येणार आहे. आता सध्या माझे पेपर पण सुरू आहे पोस्ट ग्रॅज्युएशनचे आणि तब्येत पण खराब आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काही आले नाही 5-6 दिवस झाले. तर म्हटलं चला हा एक बेसनचा व्हिडिओ टाकावा आणि तुमचा सपोर्ट मला असाच राहू द्या. तर चला मग आपलं एक नंबर असं बेसन तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि हो जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग या मस्त बेसन आणि भाकरी खायला. तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.